जर तुम्हाला पण मूलबाळ होत नसेल, तुम्हाला जर डायग्नोसिस झालं असेल, पुरुष वंध्यत्व का बरं येतं? त्याच्यामध्ये 2 कारणं असतात. याचं पण प्रमाण आपल्या समाजामध्ये खूप वाढलेलं आहे. खूप आपल्या लोकांना अँझायटी, डिप्रेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर खूप म्हणजे जास्त ओव्हर वर्किंग पण चालू आहे. त्याची मोटिलिटी कमी असणे, त्याला आपण म्हणतो ॲस्थेनोस्पर्मिया, आणि त्याच्यामुळे त्यांना मूलबाळ होण्यासाठी खूप त्रास होतो. नमस्कार मित्रांनो, आज मेल इनफर्टिलिटी म्हणजे पुरुष वंध्यत्व याचं पण प्रमाण आपल्या समाजामध्ये खूप वाढलेलं आहे. त्याचं मेन कारण म्हणजे धावपळीचं जीवन आहे. खूप आपल्या लोकांना अँझायटी, डिप्रेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर खूप म्हणजे जास्त ओव्हर वर्किंग पण चालू आहे आणि पोल्युशन आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला जे काही खाद्यपदार्थ भेटतात ते पण आपल्याला प्युअर भेटत नाहीत. ते पण पेस्टिसाईडयुक्त आपल्याला फळं भेटतात किंवा भाज्या भेटतात. तर याच्यामुळं काय झालेलं आहे, मेल इनफर्टिलिटी म्हणजे पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण आजच्या समाजामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि त्याविषयी ॲडव्हान्स थेरपीबद्दल आज आपण ह्या व्हिडिओद्वारा माहिती घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर पण करा. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मेल इनफर्टिलिटी म्हणजे पुरुष वंध्यत्व. पुरुष वंध्यत्व का बरं येतं? त्याच्यामध्ये 2 कारणं असतात. एक तर ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया. ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्रजंतूची संख्या कमी असणे आणि ॲझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूची संख्या अजिबात नसणे. किंवा ॲस्थेनोस्पर्मिया म्हणजे ते जे स्पर्म असतात त्याची मोटिलिटी कमी असणे, त्याला आपण म्हणतो ॲस्थेनोस्पर्मिया. आता या 3 कारणामुळे पुरुषामध्ये मेल इनफर्टिलिटी येते आणि त्याच्यामुळे त्यांना मूलबाळ होण्यासाठी खूप त्रास होतो. तर आता अशा वेळेला काय करायला पाहिजे की बऱ्याच वेळा ऑलिगोस्पर्मिया आणि ॲझोस्पर्मियासाठी खूप जास्त मेडिसिन अवेलेबल नाही आहेत. फक्त एक क्लोमिपेन सिट्रेट आम्ही देतो, ती फक्त एक मेडिसिन अवेलेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही मेडिसिन आयुर्वेदिकमध्ये म्हणा किंवा होमिओपॅथीमध्ये म्हणा किंवा ॲलोपॅथीमध्ये म्हणा, त्याला खूप लिमिटेशन आहेत. खूप लिमिटेड मेडिसिन्स आहेत. जर तुम्ही मेडिसिन घेऊन जर उपचार करत असाल तर तुम्हाला तुमचा वेळ पण खूप जाईल आणि खर्च पण जास्त होऊन जाईल. पण आजच्या स्थितीमध्ये फॉरेन कंट्रीमध्ये जास्तीत जास्त जे तिथले डॉक्टर्स आहेत किंवा युरोलॉजिस्ट आहेत किंवा अँड्रोलॉजिस्ट आहेत, ते स्पर्मॅटोजेनेसिस चांगली इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे आपली शुक्रजंतू बनवण्याची जी आपली मशीन असते त्या मशीनचा फास्ट करण्यासाठी किंवा प्रोडक्शन वाढवण्यासाठी नक्कीच फोकल शॉकवेव्ह थेरपीचा उपयोग करतात. तर टेस्टिक्युलर फोकल शॉकवेव्ह थेरपी ही आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे. ती आम्ही 12 सिटिंग देतो. आठवड्यातून 2 सिटिंग घेणं गरजेचं असतं आणि याचा कोणताही त्रास नाही किंवा कोणताही दुष्परिणाम नाही. ही थेरपी आम्ही तुमच्या इंद्रियावर न देता तुमच्या टेस्टिकलवर देतो. त्या टेस्टिकलवर दिल्यामुळं तिथला ब्लड फ्लो वाढतो, नवीन नसा तयार होतात, नवीन जे सेल्स असतात ते सेल तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की स्पर्मॅटोजेनेसिसचं जे प्रमाण असतं ते वाढण्यासाठी नक्कीच आपण फोकल शॉकवेव्ह थेरपीचा किंवा या मशीनचा नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये मेल इनफर्टिलिटी ट्रीटमेंट करण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. जर तुम्हाला पण मूलबाळ होत नसेल, तुम्हाला जर डायग्नोसिस झालं असेल, तुमच्या वीर्याचा रिपोर्ट बघायचा, शुक्रजंतू कमी आहेत का अजिबात नाहीत किंवा मोटिलिटी कमी आहे, अशा पेशंटनी केव्हाही माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये यावं. आठवड्यातून 2 वेळा ही सिटिंग करून घ्यावी, जेणेकरून 60-70% लोकांना चांगले रिझल्ट येऊ शकतात. तर मित्रांनो, कोणतेही जो उपचार असतो तो 100% नसतो. डॉक्टरांचं काम असतं प्रयत्न करणं, पण तरी मी 100% गॅरंटी घेणार नाही. पण 60-70% लोकांना ह्या उपचाराद्वारा चांगले रिझल्ट येतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, मेल फर्टिलिटी आज कॉमन विषय झालेला आहे. जर तुम्हाला त्याची समस्या असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.